जैन धार्मिक सगळ्या परंपरांचं जतन व्हावं, जैन धर्मक्षेत्रांचं सुरक्षा व्हावी, जैन साधू संतांची सुरक्षा, प्राचीन धर्मग्रंथांची सुरक्षा आणि जैन समाजाच्या एकूण रचनेतल्या कमी उत्पन्न गटातील लोकांना शिक्षणासाठीच्या सुविधा, व्यापारासाठीच्या आर्थिक सुविधा, महिलांना व्यापार उद्योगासाठीचं अर्थसहाय्य अशा वेगवेगळ्या उद्देशानं राज्य सरकारनं जैन समाजासाठीचं स्वतंत्र विकास आर्थिक महामंडळ स्थापन केलेलं आहे। त्याची कोल्हापूर जिल्ह्यासाठीची आढावा बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली, ज्याला जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व सर्व अन्य अधिकारी विभागांचे उपस्थित होते। यामध्ये एकूणच जिल्ह्यामध्ये जैन समाजाच्या सध्या असलेल्या स्थितीचा, तीर्थक्षेत्रांच्या वेगवेगळ्या योजनांचा आढावा घेण्यात आला, समाजासाठी काय गोष्टींची आवश्यकता आहे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, या विविध विषयांचा आढावा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जैन समाजाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी, विशेषतः उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र वसतिगृह महामंडळामार्फत उभारायचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याची आज यामध्ये बैठकीमध्ये माहिती देण्यात आली। त्याबरोबरच खिद्रापूरमध्ये प्राचीन जैन मंदिर आहे, कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व जैन मंदिरांचा एकत्रित आढावा घेऊन बाहुबली, कुंभोजगिरी या तीर्थक्षेत्रांचा एकत्रित मास्टर प्लॅन करून विकास करायचा आणि या जी काही छोटी प्राचीन मंदिरं आहेत, नांदणीमध्ये एक फार मोठा जुना मठ आहे, अशा सगळ्या तीर्थक्षेत्रांचा आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करण्यासाठीचा मास्टर प्लॅन बनवण्याचा निर्णयसुद्धा आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। आणि ज्या मंदिर तीर्थक्षेत्राने अद्याप तीर्थक्षेत्राचा दर्जा घेतला नाही, त्यांनी तीर्थक्षेत्राचा दर्जा घ्यावा, असंही आजच्या बैठकीमध्ये सर्वांना, समाजातील प्रमुख आलेल्या सर्व ट्रस्टींना त्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। याबरोबरच शिक्षण संस्थांच्या विकासासाठी राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, त्यामध्ये पायाभूत सुविधा विकास योजनामध्ये जैन समाजाचे एकही अर्ज आलेला नाही, तर यावर्षी विशेष अभियान चालवून जैन समाजातर्फे संचलित शिक्षण संस्थांचे अर्ज मागून घेण्याचा निर्णय आजच्या आढावा बैठकीत घेण्यात आलेला आहे। त्याबरोबरच प्रधानमंत्री जनविकास योजना आणि नागरी आणि ग्रामीण क्षेत्रातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील समाजाच्या सार्वजनिक सुविधांच्या योजनांसाठीचे प्रस्ताव या पुढच्या आर्थिक वर्षामध्ये, चालू आर्थिक वर्षामध्ये दाखल करून घेण्याचा निर्णयसुद्धा आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे।